जावळी तालुक्यातील बिभवी गावात आज सकाळी 9:30च्या सुमारास भीषण आग लागून 4 कुटुंबांची घरे जळून खाक झाली। या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे, फर्निचर आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंदाजे 16,09,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। सुदैवाने घरातील सर्व नागरिक शेतकामासाठी बाहेर गेल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। सविस्तर वृत्त असे की बिभवी गावातील मुख्य चौक परिसरात ग्रामपंचायत कार्यालय, हनुमान मंदिर व भैरोबा मंदिराजवळ असलेल्या विठ्ठल शंकर कदम, पांडुरंग शंकर कदम, वसंत शंकर कदम, दत्तात्रय सावळाराम कदम व प्रभाकर सावळाराम कदम यांच्या राहत्या घरांना अचानक आग लागली। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। ही घरे जुनी व लाकडी असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। घरांमध्ये गॅस सिलेंडर असल्याने धोका अधिक वाढला। या घटनेदरम्यान 2 गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला असून जळती लाकडे आजूबाजूला उडाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती। या प्रसंगी सातारा पोलीस दलातील तुषार दादू शिंदे यांनी जीव धोक्यात घालून धाडस दाखवत 3 गॅस सिलेंडर बाहेर काढले। त्यांच्या सोबत सरपंच संतोष बांदल, विजय जाधव व अमोल बांदल यांनी मदत केली। उर्वरित 2 सिलेंडरचा आगीत स्फोट झाला, मात्र मोठा अनर्थ टळला। आग विझवण्यासाठी सरपंच संतोष बांदल स्वतः घराच्या छतावर चढून पाईपद्वारे पाणी मारत होते। त्यांना प्रमोद बांदल, अमोल बांदल, विजय जाधव तसेच ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली। मेढा येथील विलास पवार यांनी स्वतःचा पाण्याचा टँकर आणून मदत केली, मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने नियंत्रण मिळवणे कठीण गेले। अखेर सातारा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दुपारी सुमारे 12 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या घटनेचा पंचनामा मेढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्राम महसूल अधिकारी श्री नगरवाल यांनी केला। या आगीत झालेल्या नुकसानीचा अंदाज पुढील प्रमाणे आहे। वसंत शंकर कदम अंदाजे 2,71,000 रुपये, पांडुरंग शंकर कदम अंदाजे 2,39,800 रुपये, विठ्ठल शंकर कदम अंदाजे 5,92,000 रुपये, दत्तात्रय सावळाराम कदम अंदाजे 86,000 रुपये, प्रभाकर सावळाराम कदम अंदाजे 1,34,000 रुपये, एकूण नुकसान 16,09,900 रुपये। या घटनेमुळे ऐन थंडीच्या दिवसांत 4 कुटुंबांवर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे। जावळी तालुक्यात मेढा नगरपंचायत असतानाही मोठ्या क्षमतेचा अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने आग नियंत्रणात आणण्यास विलंब झाला। त्यामुळे तालुक्यात कायमस्वरूपी अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंच संतोष बांदल व उपसरपंच कांताराम शिंदे यांनी केली आहे। दरम्यान या जळीतग्रस्त कुटुंबांना शासनाने तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, बिभवी तालुका जावली।
आज मी बिबी या गावामध्ये कदम कुटुंबियाचे घरं या ठिकाणी आगीमध्ये भस्मसात झालेले आहेत आणि या ठिकाणी पाहत असताना अतिशय म्हणजे दुःखद घटना घडलेली आहे की या कदम कुटुंबियाचं घरातील असणाऱ्या जे संसार उपयुक्त जे साहित्य आहे ते कुठलंही साहित्य वापरात येणार नाही अशा पद्धतीचं सर्व जळून खाक झालेलं आहे. या ठिकाणी ज्यांनी या घटना पाहिली या ठिकाणी असे या कुटुंबातील प्रमुख विठ्ठल कदम या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी या गावचे सरपंच संतोष बांदल आणि कांताराम देशमुख शिंदे उपसरपंच, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना माहिती घेत आहे की ही घटना अचानक घडली, ही निदर्शनात कशी काय आली. 4-5 घराची दरवाजे बंद होते. अचानक आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सांगितलं की तिथं थोडं शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आम्ही बघितलं असता तर सर्व घरांना कुलूप होतं. तर ते आगीनं द्रवरूप धारण केलं जोरात आणि लोकांनी येस तोपर्यंत तर सर्व संसारूप साहित्य जळून खाक झाले. उपसरपंच नमस्कार, मी बिबी ग्रामपंचायतचा उपसरपंच कांताराम शिंदे. आज या ठिकाणी सकाळी अतिशय दुःखद घटना घडली. आमच्या गावचे ग्रामस्थ विठ्ठल शंकर कदम, वसंत शंकर कदम आणि पांडुरंग शंकर कदम हे सख्खे भाऊ तिघेजण आणि त्यांच्या शेजारी राहणारे चुलत भाऊ प्रभाकर प्रभाकर सावळाराम कदम आणि दत्तात्रय सावळाराम कदम यांची घरं आज या आगीमध्ये पूर्ण भस्म झालेली आहेत. अक्षरशः त्यांची कुटुंब वाऱ्यावर पडलेली आहेत. फक्त राहत्या अंगावरच्या कपड्यावरती हे कुटुंब बेघर झालेलं आहे. तरी शासनाकडून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल या पद्धतीनं सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी काम करावं. तसेच जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रबाबा यांच्या माध्यमातून पण आम्ही जास्तीत जास्त मदत करण्यात येईल अशी मी सर्वांना सांगतो. आणि ग्रामस्थांच्या वतीनेही या कुटुंबावरती जशी जास्त मदत करता येईल या पद्धतीने आम्ही ग्रामस्थ म्हणून मदत करू आणि ग्रामपंचायतचं यांना कायम सहकार्य राहील अशी मी ग्वाही देतो. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या शॉर्ट सर्किटमुळं आग झाले. त्यांनी त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई सर्व कुटुंबांना द्यावी एवढीच आमची ग्रामपंचायतीनं मागणी आहे. आपण गावामध्ये जे आपले मंडळ आहेत तर त्या मंडळाचा आपण एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून प्रवीण देशमुख आपण सुद्धा या माध्यमातून गावातील सर्व तरुणांच्या माध्यमातून ह्या कुटुंबियांना कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मदत मिळेल. निश्चितच आपण तरुणांच्या मार्फत प्रयत्न करू. ही आग लागल्याच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही ताबडतोब सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधून अग्निशमन दलाचा पंप ताबडतोब तिथं उपलब्ध करून दिल्यामुळे थोडीफार आग आटोक्यात आणण्यात यश आले. तर संपूर्ण आग 100% नुकसान झालेलं आहे. आपण ज्या कुटुंबामध्ये या घरामध्ये लहानाचं मोठं झालेलं आहात आणि त्या हे घर आपल्या समोर डोळ्यासमोर आपलं उद्ध्वस्त होत आहे, तर आपल्याला याबद्दल काय थोडं मनामध्ये आपल्या भावना काय निर्माण झालेल्या आहेत. नाही, भावना काय आता काय मला वाटतं काय ते आता 78 माझं चाललं आहे. मी जन्मापासून बघतो या घरामध्ये आम्ही राहिलो, पण कधी असा प्रसंग आमच्यावर आलेला नव्हता. तो आत्ता आला. प्रारंभानुसार ती काय व्हायच्या गोष्टी होतात त्याच्याबद्दल काय हे नाही, पण शक्यतो जेवढं होता होईल एवढं आम्हाला मदत करावी. आम्ही तिघा भावांचे सर्व संपूर्ण घर जळून खाक झालेले आहे आणि सांसारिक ज्या काय वस्तू आपल्या आवश्यक आहेत ते सर्व धान्य कपडे वगैरे ते सर्व नाहीसं झालेलं आहे. फक्त भिंती शिल्लक राहिलेल्या आहेत आणि अशा तऱ्हेनं सर्व नुकसान झालेलं आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही सर्वांनी इकडे लक्ष देऊन जेवढी होता होईल एवढे आम्हाला सहकार्य करावं.